नमस्कार. आयज आमच्या मुखार परमपूज्य स्वामी सुघोषानंदजी हे आयिल्ले आसात. त्यांचे सविस्तर परिचय म्हटल्यार ते हे पवित्र धर्तीचे सुपुत्र जावन आसा. सद्या ते चिन्मय मिशन फोंडा केंद्रात सेवा दितात. पदवी शिक्षण घेतल्या नंतर 2000 सालांत मुंबय हांगा सांदीपनी साधनालय पवई हांगा 2 वर्सांचो वेदांत शिक्षण अभ्यासक्रम तेणें पूर्ण केला. स्वामीजी तरणाट्यांक, भुरग्यांक तशेंच जाणट्यां खातीर अध्यात्मीक शिबिरां घेतल्या. भगवद्गीता, श्रीमद भागवत महापुराण, तुलसी रामायण तशेंच इतर ग्रंथाचेर प्रवचनां दिल्यांत. स्वामीजीक संगीताची खूब आवड आसा. तेणी आज पर्यंत 38 वयर संगीत प्रवचनां, यज्ञ आनी भजन संध्या देशभरात सादर केल्या. चिन्मय मिशन मार्फत 5 भजन आल्बम आसा त्यांचे. स्वामीजी 2 वेळा कैलास मानसरोवर यात्रा केल्या, तशेंच 1 वेळा अमरनाथ यात्रा केल्या. अशे थोर संत पुरुषाच्या मुखार आमी बसल्यात. आतां हांव आमचो देवस्थानचो अध्यक्ष संतोष गावडे तेका फुलां दिवन त्यांचें स्वागत कर अशें सांगता. जय श्री राम. हरि ओम. सगळ्यांक म्हजो नमस्कार. आमच्या ह्या देवळाचे अधिष्ठात्री देवता श्री हनुमान हांकां नमस्कार करता. हांव तुमकां सगळ्यांक अभिवादन करता आनी ह्या सत्संगाक सुरवात करता. आमी खंयच्याय कार्यक्रमाची सुरवात शांतीपाठान करतात. शांतीपाठ म्हणजे 3 वेळा ओम आनी ओम सहनावतु ही प्रार्थना. तर ताट बसपाचें सगळ्यांनी, दोळे मिटपाचे आनी तुमी सगळे भुरगीं फुडें या. ते फाटल्यान लोक आयले न्ही मागीर ते परत खालचे पडटले. सगळ्यांनी फुडें या, जाता तितले फुडें येत राव. हांव शुद्ध शाकाहारी, तुमी कांय भिनाका. एकदम सामकें लागीं येवन बसा. थंय सुद्दां बसल्या फुडें या सगळ्यांनी. येस, हे लज नाकात तुमी, लजप ना फुडें येवपाक. तर दोळे मिटात. ताट बसा. दीर्घ श्वास. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्. हांगा येवन या हनुमान चालिसा ह्या विशयाचेर सत्संग करपाचें जें कारण आसा तें तुमचे पयलीं मुखार दवरतां. हांव चिन्मय मिशन ह्या संस्थे कडेन निगडीत आसा. गेली ल्हानपणा पासून चिन्मय मिशनाच्या बालविहार म्हणजे ल्हान भुरग्यांची एक्टिविटी आसता तातूंत हांव पयलीं वतालो. मागीर युवा केंद्रांत जॉयन जालो, युवा खातीर आसता. मागीर 2 वर्सांचो वेदांत कोर्स केलो आनी आतां फूल टायम प्रचारक म्हणून हांव चिन्मय मिशनाची सेवा करता, आमच्या धर्माची सेवा करता. तर ह्या संस्थेक 2026 म्हणजे ह्या वर्साक 75 वर्सां पूर्ण जाता. थंय हें आमचें सुवर्ण महोत्सवी वर्ष चिन्मय मिशन. तुमचे वगीं कोणे कोणे चिन्मय मिशन ह्या संस्थेचें नांव पयलीं आयकल्लें हेजे पयलीं. चिन्मय मिशन म्हणून खंय तरी आसा एक संस्था. कोणाक खबर आशिल्लें? खबर आशिल्लें न्ही तुमकां आमी आसा म्हणून अस्तित्वान? हे कांय जाणांक खबर आसना म्हणून आमकां आश्चर्य जाता. हे विश्वव्यापी संस्था आनी खुबश्या लोकांक खबर ना की स्वामी चिन्मयानंदजी कोण आशिल्ले. चिन्मय मिशन म्हणून आसा कोण तरी संस्था आसा म्हणून एक. तर ह्या संस्थेक 75 वर्सां पूर्ण जालीं. 1951 पूज्य स्वामी चिन्मयानंदजी हांणी आपल्या प्रवचनाक सुरवात केल्ली. ते ज्ञानमार्गी आशिल्ले, म्हणजे लोकांक ज्ञान दिवप. कारण ज्ञान दिलें जाल्यार आमचे सगळे प्रश्न सुट्टात अशें म्हणटाले ते. अज्ञाना खातीर सगळे प्रॉब्लम आसता. ज्या समजा वाटेर वता आसतना समजा तुमचो एक सोरपाचेर पांय पडलो, सांज वेळा वेळार समजा तुमकां एक सोरपाचेर म्हणया नाका आमी, दोरयेचेर पांय पडलो आनी तुमकां दिसलें की हो कोण गो म्हणना थोडे रातचे नांवां तन डोले मन डोले, नागोबा आशिल्लो समजा अशें तर, अशें तुमकां दिसलें. मागीर तुमचो आकांत सुरू जाता, रडारड सुरू जाता न्ही. दोतोराक आपय आनी ताणें घास मारलो रे म्हाका, आनी कितें जालें न्ही. कोण मांत्रिकाक आपयता आनी कितें करता आनी सगळे उपाय करता. अच्छा, मागीर कोण तरी येता, रे कित्याक बोवाळा, कितें जालां तुमचें? ना हेगेले पांय ते हेजे सोरपाचेर पडलो. खंय रे सोरोप, दाखय पळोवया. हांगा खंय सोरोप येतलो म्हणून टॉर्च मारता तेजेर. टॉर्च मारतकर कितें कळटा, सोरोप नाशिल्लोच थंय. आशिल्ली कोण, दोरी पडिल्ली अशी नायलॉनची, तेजी ती कुसां कुसां एक एकदां लागता पांयां बी. आशिल्ली दोरी समजलें कितें, साप म्हणून. दोरीच्या सापा भिवनी भवा, भेट नाही जिवा शिवा न्ही. सो एकदां आमकां कळ्ळें की हांगा सोरोप न्ही पण फक्त दोरी आशिल्ली, एकदम इनोसंट. त्या वेळाचेर आमी भितले सांगा. त्या वेळार दोतोरा आपोवपाची गरज पडटली, मांत्रिकाक आपोवपाची गरज पडटली, गरुड मंत्र म्हणपाची गरज पडटली ना. प्रश्न मिटलो काय डिजॉल्व जालो. क्वेश्चन इज नॉट सॉल्वड बट इट इज डिजॉल्वड. प्रश्न आमचो डिजॉल्व जाता. तशेंच खंय ते म्हणटाले जगाक आमी इतली सत्यता दिता, जग म्हणल्यार खरें समजतात. नाती बिती आसा तेका समजता खरी म्हणून. नाती ह्या शब्दाचो अर्थ कितें आसा, ना ती नाती, बरोबर न्ही. आसा ती न्ही, ना ती. जी गोश्ट शाश्वत आसता खंय ती सदांच उरता. आनी रिश्ते नाते जे आसा ते उरता. केन्ना नाल्यार केन्ना आमची आवय, केन्ना नाल्यार केन्ना आमचो बापूय आमकां सोडून वता काय ना, आजोबा सोडून वता काय ना, पणजोबा सोडून वता काय ना. आजकाल बायले सोडून वता घोवाक, गोश्ट वेगळी. पूण ही सगळी नाती कशी आसा, अशाश्वत आसा, टेम्पररी आसा. पण तांकां आमी सत्य मानतात, तेंचे पासून उद्भवणारे समस्याक सत्य मानता आनी एकदम दुख्खी कश्टी जाता न्ही, हालत खराब करता. कोण आत्महत्याय करता ह्या खातीर. ताणें म्हाका ना म्हणलें कॉलेजीचे युवा न्ही गो, आत्महत्या केली, प्रपोज केलें आनी ना म्हणलें म्हाका, आत्महत्या केली. सत्य मानता हेका. तर ते म्हणटाले हे जग मिथ्या आसा, जगन मिथ्या, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. तूं ह्या मिथ्या जगताक कितली कित्याक वॅल्यू दिता. ज्ञान प्राप्त कर आत्माचें. आत्मज्ञान प्राप्त करतकर तुका कळटलें की हें सगळें आभास मात्र आशिल्लो आनी ताका हांव सत्य मानतालो आनी तेजे खातीर हांव इतलो दुख्खी जातालो. हें ज्ञान म्हाका सगळ्या लोकांक दिवपा जाय, वेदांताचें, जें आमच्या ऋषी मुनीन आमकां ज्ञान दिलां. म्हणजे तुमचे जेणे करून तुमचे प्रश्न सुटपाना, ते प्रश्न विरून वतले म्हणटाले ते, डिजॉल्व जातले. म्हणून तेणी उपनिशदाचें ज्ञान लोकांक दिलें, भगवत गीता लोकांक दिली, हातान दिली.
भगवद्गीता तुमी पुजा रुमान दवरून आनी फक्त दसऱ्याक ती झाडपाची आनी परत तेचेर गंध फुलां व्हांवपाची न्ही. ती म्हणपाक लागलो उगडा तुमी, वाचात, समजून घेया आनी जगात, म्हणजे तुमचें जिवन सुखी जातलें, आनंदी जातलें. हां, तर अशें हें ज्ञान दिवपाचें काम शास्त्रां लोकांक लोकांच्या भाशेन इतलीं सुंदर उदाहरणां दिताले, तुमच्या जिवनान घडिल्लीं उदाहरणां दिताले, म्हणजे रोखडें पचपाक सोंपें जातालें ज्ञान. अशें स्वामीजीन महान कार्य केल्लें आसा. खूब जाणांक तेजी नोंद ना, जाणीव ना, खबर ना, जें कितें आसूं, पूण ताणें एक सगळें इंग्लिशेन ज्ञान दिलें. मागीर तांचे कितलेशे शिश्य जाले, ताणें मागीर आपल्या लोकल भाशेन रिजनल लँग्वेजीन, मलयाळम आसूं, कन्नडा आसूं, हिंदी आसूं, मराठी आसूं, उडिया आसूं, बांगला आसूं, ताणें वेगवेगळ्या भाशेन सुरवात केली प्रचार प्रसार करपाक. सो आतां ही विश्वव्यापी संस्था जाल्ली आसा. तर ह्या संस्थेक 75 वर्सां आतां पूर्ण जातात. तर हे 75वें वर्स, त्या खातीर आमकां काही गोश्टी करपाक सांगिल्ल्यो आसात आमच्या मुखेलीन चिन्मय मिशनाचे जे मुख्य स्वामी आसात, स्वामी स्वरुपानंदजी हांणी. तातूंत एक उपक्रम घेवपाक सांगला, तो म्हणजे कितें, समश्टी हनुमान चालिसा हवन. कितें म्हणा पळोवया, समश्टी हनुमान चालिसा हवन. तुमकां पेपर मेळ्ळा मगो, तेजेर बरयल्लें आसा पळय, 27 बरयल्लें, 27 समश्टी हनुमान, 27 म्हणजे 27 वेळा आमी हनुमान चालिसा पाठ करताले, 27 हवन कुंडां आसतलीं थंय. तर हो उपक्रम केन्ना घेवपाक सांगला, तुमकां जाय 2026 केन्नाय घेया. तर फोंडा केंद्रान 18 जानेवारीक हो कार्यक्रम दवरला. खंय दवरला, पोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. सगळ्यांक खबर आसा न्ही, व्हडलो ग्रावंड आसा पळय, तो धांवतात थंय भुरगीं, क्रिकेट खेळटात. तुमचे स्कुलाचे हें बी जातलें थंय केन्ना केन्ना कितें स्पोर्ट्स बी जातात न्ही. तर थंय हो कार्यक्रम आसतलो आनी सकाळ फुडें 8 सुरू जातलो, पुजा सुरू जातली, 9 हवन सुरू जातलें. तुमी सगळ्यांनी थंय येवपाचें, आहुती दिवपाची, समश्टी हनुमान चालिसाचो पाठ करपाचो. सगळ्या खातीर महाप्रसाद आसतलो, च्या नाश्ता आसतलो. एक मागीर वेगळो कार्यक्रम तुमकां व्हडले स्क्रिनीचेर दाखयतले आमी. स्वामीजीचें एक प्रवचन तुमकां आयकुपाक मेळटलें 5-10 मिनटाचें, स्वामी चिन्मयानंदजींचें AI जनरेट केल्लें आसा तें. तर असो हो कार्यक्रम थंय जावपाचो आसा, खूब व्हडलो. आमी थंय एक 5,000 लोकांक एकठांय हाडपाचो प्रयत्न करतात. म्हणून आमी वाड्या वाड्यार, गांवा गांवांनी, कॉलनी कॉलनींनी, देवळां देवळांनी किंवा स्कुलांनी भोंवत आसात, जागृताय करपा खातीर किंवा प्रचार करपा खातीर. आनी तुमी सगळे हनुमान भक्त न्ही, आनी हनुमानाचोच कार्यक्रम, हनुमान चालिसा एकत्र येवन, एकठांय येवन म्हणपाचो एक खूब बरो प्रसंग किंवा सुवर्ण संदी आमकां मेळटा. तर ती तुमी चुकयनाकात किंवा दवरनाकात. समश्टी हनुमान चालिसा कित्याक अशें म्हणटा की जेन्ना हांव एकटो म्हज्या पुजा रुमान बसून, देवाऱ्यान बसून एकदां हनुमान चालिसा म्हणटा किंवा 10 वेळा म्हणटा, म्हाका म्हज्या म्हणपाचें, एकटें म्हणपाचें पुण्य मेळटा. पूण समजा 1000 लोक येवन समजा 27 वेळा हनुमान चालिसा म्हणटले, ताजें जें एकत्रीत पुण्य आसा पळय न्ही, तें प्रत्येक मनशाक थंय बसून म्हणटा पळय ताका मेळटलें. त्या 1000 लोकां भितर समजा तुमी आशिल्ले एकटे, जाल्यार तुमकां 1000 लोकांचें एग्रिगेट पुण्य आसा पळय तुमकां मेळ्ळें. तूं अशें जाल्यार तुका मेळ्ळें, तुमी आसात तुका मेळ्ळें, सगळ्यांक भुरग्यांक तुवें म्हणलें तुकाय मेळटलें. एक बरोबर घसघशीत पुण्य मेळपाक कितलें बरें न्ही. त्या खातीर म्हाका कितलींशीं वर्सां लागता आशिल्लीं, एक दिसान मेळ्ळें मगो, एक दिसान सुद्दां न्ही, 2.5 वरां फक्त येतलें मगो. आनी अशें म्हणटात, शास्त्र सांगता की आमचे बरोबर मरतकर कितें वता, बायल आनी मोबायल हांगाच उरपाचें न्ही. कोण वतले, आमची जमीन जायदाद प्रॉपर्टी सगळें हांगाच उरतलें न्ही गो. पण आमी जें पुण्य कमयल्लें आसा पळय न्ही, तेंच मरणा नंतर फुडलें जें आमचें खंय लायफ आसा, जिवन जातलें, थंय वचपाक ट्रॅवल करता. तर एक पुण्य कमोवपाची एक सुवर्ण संदी आसा सगळ्यांक. एकठांय येवन फक्त पाठ करात, जप करात, हनुमान चालिसा मंत्र हे म्हणात, स्तोत्र म्हणात, पुण्य कमयात आनी हो कार्यक्रम यशस्वी करात, तुमचें जीवन धन्य करात, हें आव्हान तुमचे खातीर. अच्छा, तर आतां सुरवातेक आमी हनुमान चालिसाचो पाठ करया. आमी एकंदर 3 वेळा पाठ करतात, सद्या पयलीं 2 वेळा करया आनी शेवटी मागीर एकदां करया. चला, तर हांव एकदां म्हणटा, तुमी म्हज्या नंतर रिपीट करा. 4 चौपाई जायसर रिपीट करा, मागीर 30 चाल रिपीट जातली. कळ्ळें न्ही तुमकां? मागीर तशेंच म्हणपाचें.
चढ असंही चढीची पेटी असे काळे दोना नसा न्ही काय चालतं ते ॲक्च्युली ह्या पेटयेप्रमाणे ते एक पांढरी दोनान आसा ते आसा काळे दोनान आसा. प्लीज रिपीट. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भरनौ रघुवर विमल जस जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसतिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. एक साथ. हाथ वज्र और ध्वजा विराज कांधे मूंज जने ओ साज. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे. लाए सजीवन लखन जी आए श्री रघुवीर हर्षि उर लाए. रघुपति केन्हे बहुत बढ़ाई मम प्रिय भरत ही सम भाई. सहस बदन तुम्हारो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे. अनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित ईसा. यम कुबेर दिगपाल जहाते कभी को बिद कहि सकै कहाते. तुम उपकार सुग्रीव कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा. तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. युग सहस्र जो जन पर भानु मधुर फल जानु. प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाहि. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. राम दुआरे तुम रखवारे
होत न आज्ञा बिन पैसार, सब सुखल है तुम्हारी सरना, तुम रक्षक का हो को डरना। आपन तेज समारो आपै, तीनों लोक हाँकते कांपै, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नास रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे। तब पर राम तपस्वी राजा, इनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारहु जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चिंतन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कट मिटै सब पीरा, मत बल वीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूटहि बंदी महासुख होई। जो यह पढ़ै हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजय नाथ हृदय महडेरा। कीजय नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। मापति महादेव की जय, दो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज के। ही पेटी खूप लो असं काळी एकान म्हणल्या तुमका पायला चावपाना चढ. परत एकदा म्हणूया हां, मातशे फास्ट म्हणूया, मातशी स्पीड वाढूया हां. श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी. बरनौ रघुवर विमल जस, जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसतिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कंचन वरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराजय, कांधे मूज जनेऊ साजय. शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया.
प्रिय हि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए रघुपति के ने बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरदहि सम भाई सहस बदन तुमरो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे कनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित ऐसा तम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कहि सकै कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु लील्योताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे कब सुखल है तुम्हारी सरना रक्षक काहू को डरना आपन तेज सम्हारो आप भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नास रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट दे हनुमान छुड़ावे क्रम वचन ध्यान जो लावे तब पर राम तपस्वी राजा इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे रहो जुग पर ताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जान के माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कट मिटै सब पीरा तो सुमिरै हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाय जो सत बार पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख होई हो यह पढ़ै हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जनाथ हृदय महडेरा की जनाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय और भाई सब संतन की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की मागीर आमी एक लास्टाक आनी एकदां म्हणया वेळ मेळ्ळ्यार ओके सो चिन्मय मिशनाक 75 वर्सां पूर्ण जातात त्या निमतान आमी हनुमान चालीसा हवन करपाचें येवजिल्लें आसा 18 जानेवारीक पोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सकाळी 8 ते दनपारचे 1:30 मेरेन अच्छा सो 8 पुजा सुरू जातली 9 हवन सुरू जातलें 11:30 म्हणल्यार हवन सोंपतलें मागीर 1 वराचो वेगळो सांस्कृतीक कार्यक्रम आसतलो सगळ्यां खातीर महाप्रसाद आसतलो अच्छा तर हनुमान चालीसा कित्याक म्हणपाक सांगल्या की हनुमान चालिसाचें कितें
महत्व आसा, महिमा आसा, त्याच्या बद्दल थोडा विचार करूया आमी. हां, सगळ्यांनी बसात हां, भुरग्यांनी बी. हां, सो हनुमान चालिसाचो अर्थ कितें गो शाण्या, तुका खबर आसा? हे बाय, हें हाक पळय, हनुमान चालिसाचो अर्थ खबर आसा तुका कितें तें? हनुमान चालिसा म्हणजे कितें सांग? चालिसा म्हणजे कितले सांग? कितले नंबर? कितले नंबर? 40 म्हणल्यार कितले सांग? सोप्पे 40 न्ही? 40 कोंकणीन म्हणटा पळय, हिंदीनूय 40च म्हणटा, चालिसा. बरें न्ही, लागीं लागीं आसा हिंदी आनी कोंकणी, हय न्ही? हय मगो, हय म्हण बाबा, हय हय म्हण. हां, तर चालिसा म्हणजे 40. हनुमानाचेर 40 श्लोक. कितले सोंपे न्ही? हनुमानाची स्तुती करपा खातीर कितले श्लोक आसात सांग? 40 इज इक्वल टू कितें? हनुमान चालिसा. तर हनुमान चालिसा म्हणजे कितें? श्री हनुमानाचेर 40 श्लोकान स्तुती, ताका म्हणटात हनुमान चालिसा. हें कोणें बरयलां सांगा? तुवें बरयलां गो हनुमान चालिसा? तुवें बरयलां? तुवें बरयलां गो? तुवें बरयलां रे? हांवें बरोवना. कोणें बरयलां सांग ही हनुमान चालिसा? कोणें रचल्या? कोणाक खबर आसा? हां, गोस्वामी तुलसीदासजी हाणें बरयलें. तेंची खूब प्रसिद्ध रचना समजा खंयची आसा जाल्यार एक म्हणजे हनुमान चालिसा. दुसरी खंयची सांगा? तुमकां प्रश्न करतलो, उत्तर दियात. दुसरी खंयची? तुलसी रामायण. व्हेरी गुड. एक ताळी वाजोवपाचें. हां, करेक्ट उत्तर दिलें. एक ताळी. हां, चड वाजोवप ना. कितले? एक. तुवें करेक्ट उत्तर तुका एक ताळी वाजयतले आमी सगळे जाण. ओके, म्हागचे कडेन लक्ष दवरपाचें, हांगा तें पळोवप ना. एटेंटीव. ओके. तर गोस्वामी तुलसीदासजीनी रचना केल्ली आसा हनुमान चालिसा. केन्ना केली खंय ही रचना? तेजे बद्दल वेगवेगळ्यो कथा आसात. तर अशें म्हणटात की एकदां तें खूब बरें ना जालें खंय. हां, म्हणून कशेंच सारकें जायना, बरें जायना, म्हणजे परत हेल्थ मेळना तांकां, म्हणून ताणें खंय हनुमानाची स्तुती केली हे 40 श्लोकांनी, चौपाईनी, आनी तें बरें जालें. ती म्हणून ती हनुमान चालिसा. अच्छा, आतां हनुमान चालिसा आमी कित्याक म्हणपाक जाय? ती म्हणल्यार जो म्हणटा ताका कितें फळ मेळटा, कितें फायदो जाता. आमी फायदो ना जाल्यार खंयचीच गोश्ट करना न्ही मनीस. फायदो कितें आसा पयलीं पळयता आमी न्ही. तर देवाची सुद्दां स्तुती करतकर आपल्याक कितें मेळटलें म्हणून सगळ्या संतांनी कितें बरयल्लें आसा? लास्टाक कितें बरयता? खंयच्या स्तोत्रान लास्टाक कितें आसता? कोण सांगतलो? कितें म्हणटात ताका संस्कृतान? फल, कंप्लीट करा. फल श्रुती. कितें म्हणटा? फलश्रुती. म्हणजे कितें फळ कितें मेळटलें म्हणटकर. तशें आमी गणपती स्तोत्र म्हणटात न्ही. विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतीम. सगळ्या प्रकारच्या लोकांक सगळ्या प्रकारची फळां मेळटात. जांकां बाबू ना तांकां बाबू जाता खंय. तेंचे कडेन धन ना जाल्यार धन मेळटा तांकां. आनी जांकां मोक्ष जाय जाल्यार तांकां मोक्षूय मेळटा. अशें बरयलां न्ही. वेगळे वेगळे प्रकारचे लोक ह्याचे वेगळे वेगळे इच्छा घेवन ते स्तोत्र म्हणटात, तेंची इच्छा पूर्ण करता देव. तशेंच हनुमान चालिसा म्हणल्यार कितें फायदो जातलो म्हाका? खूब फायदे सांगिल्ले आसा. खूब म्हणजे खूब वेगळे वेगळे फायदे आसा. तर सगळ्यान व्हडलो बेनिफीट तो फायदो आसा तो म्हणजे कितें? जो 7 बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. अशें बरयलां न्ही थंय. जो 7 वेळा पाठ करतलो पळय हनुमान चालिसाचे, ताका खंय तो सगळ्या बंधनांतल्यान मुक्त जातलो आनी ताका खूब सूख मेळटलें खंय. महासुख होई न्ही. तर बंधनांतल्यान सामकें लिटरल मिनींग म्हणटा, शब्दशः अर्थ घेतलो जाल्यार कितें जाता? समजा तुमी जेलीन पडले, भगवान ना करे की आप जेल में पडे, लेकीन पडले समजा जरा चुकीचे केन्ना केन्ना आमचेर कागाळ घालतात आनी आमकां जेलीन घालतात. अशें जाता न्ही. तुमी कितें करपाचें सांगा? जेलीन पडले जाल्यार कितें म्हणपाचें सांग? कोण सांगतलो? कितें करपाचें? आतां सांगलें मगो, जो 7 बार पाठ कर कोई म्हणून सांगिल्लें. म्हणजे कितें? कितें हनुमान चालिसा म्हणपाची. कितले वेळा? 7 वेळा. छूट ही बंदी. बंदी म्हणजे बंदिस्त. तो मुक्त जातलो. याद दवरा केन्ना. ओके. तर लिटरल मिनींग म्हळ्यार तशें. आतां एक तुमकां गोश्ट सांगता. गोश्ट आयकता? आवडटा मरे तुमकां? हां. तर खंय एकदां अशें जालें, गोस्वामी तुलसीदासजी खंय आपल्या एक पारार बशिल्ले गांवांत आनी एक बायल मनीस तांकां नमस्कार करपाक आयली खंय. संतांक पळयतकर आमी नमस्कार करतात न्ही, आमची संस्कृती. तर ती ताका नमस्कार केली स्वामीजीक आनी ताणें ताका आशिर्वाद कितें दिलो?
अखंड सौभाग्यवती भव. हां, सौभाग्यवती लिटरल अर्थ कितें आसता, तेजी जिवनान भरपूर भाग्य येवचें. पण आमी सर्वसामान्य अर्थ तेजे कितें, जाका घोव आसात पळय न्ही, हां, ताका आमी सौभाग्यवती म्हणटात न्ही, सदा सुहागन म्हणटात न्ही. तर ती म्हणपाक लागली, हो कसलो आशिर्वाद दिलो तुमी म्हाका. म्हगेलो घोव तर आतां तेजी अंतीम यात्रा चल्ल्या पळय, तो सरणार आसा आनी घोव मेला आनी तूं म्हाका म्हणटा अखंड सौभाग्यवती भव, कशें शक्य जातलें. तर तांणी म्हणलें की तर म्हज्या मुखांतल्यान अशें उतरां आयिल्लें आसा न्ही, जाल्यार तें खरें जातलें. म्हाका विश्वास आसा म्हणपाक लागलो, राम नामाचेर विश्वास आसा म्हणून सांगलें. तर सगळ्यांनी मेळून राम नाम घेवया म्हणपाक लागले. आनी सगळे जाण मेळून कितें करपाक लागले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. भक्तिभावान सगळे जाण राम नाम घेतात. हां, आनी ताचो चमत्कार कितें जाला खबर आसा, राम नाम घेत ते थंय गेले, मशणानूय पावले, तेजे थंय डेड बॉडी दवरिल्ली. तो मनीस जो न्हिदिल्लो पळय न्ही, जे प्रेत दवरिल्लें लांकडाचेर, आतां केन्नाय ताका काडी मारून आतां जालें तेगेलें राम नाम सत्य. तो मनीस असो जागो जाला खंय, तशें स्वप्नांतल्यान मनीस जागो जाता पळय, न्हिदेंतल्यान जागो जाता ही करून न्ही, मैं कहा हूँ म्हणून पागलो. म्हणून ताका परत प्राण आयले, परत जीव आयलो ताका प्रेताक. तो सगळे कडेन नांव जालें, अरे तुलसीदासान कितें तरी चमत्कार केलो. तुलसीदास म्हणपाक लागलो, हांवें कांय चमत्कार करूं ना. हे चमत्कार कोणाचो, रामाच्या नांवाचो. राम से बडा राम का नाम म्हणपाक लागलो. आनी ही न्यूज कोणाक कळ्ळी, अकबराक सुद्दां कळ्ळी खंय, अकबर. तर अकबराक कळ्ळी. एक संतान खंय, एक तुलसीदास नांवाचे एक संतान एक मेल्ल्या मनशाक जितो केलो. तर ताणें ताका आपयलो आपल्या दरबारांत. आनी आपयला म्हणपाक लागलो, हमको भी कुछ चमत्कार करके, तुमने एक चमत्कार कैसे किया, हमको चमत्कार करके दिखाओ म्हणपाक लागलो कितें तरी. ताणें सांगलें, मैंने कुछ नहीं किया, ये तो भगवान के नाम का प्रताप है. तुम भगवान के नाम को मानते हो, भगवान को मानते हो, तो भगवान को दिखाओ, हमको भी चमत्कार करके दिखाओ, तुम्हारे भगवान को बोलो चमत्कार करने के लिए. तो म्हणपाक लागलो, म्हाका गरज ना म्हणपाक लागलो देवाक प्रूव करपा खातीर. तो आसा, तो आपलें काम करता. ना म्हणपाक लागलो, तूं म्हाका दाखय. आतां येदो व्हडलो तो मनीस राजा ताका सांगता, तूं चमत्कार करून दाखय. आनी म्हळें ना, करना. ताच्या म्हळ्यार घाल एका जेलीन, पळोवया. आनी ताका जेलीन घातलो, येदो व्हडल्या संताक. आतां एका गोस्वामीक जेलीन घातले. आतां 40 दीस जाले खंय जेलीन आसात. अच्छा, आतां 40व्या दिसाक कितें केलें आनी खंय, त्या वेळार म्हणलें ताणें ही हनुमान चालिसा खंय ताणें रचपाक सुरवात केली. प्रत्येक दिसा एक एक श्लोक अशें ते रचपाक लागले. खंय 40व्या दिसा ते 40 श्लोक पूर्ण जाले. आनी थंय कितें चमत्कार जालो खबर आसा, त्या जेलीचेर खंय ते एक विंडो आशिल्ली, त्या हितून बंद केल्ले पळय न्ही जेलीन, ते विंडोंतल्यान खंय तांकां एक माकोड दिसलो. माकडाची शेपडी दिसली. आनी ताणें ते हें आसता न्ही, बार आसता पळय अशी लोखणाचे सळ्यो आसता, त्यो खंय सगळ्यो वाकयल्यो. आनी तो भितर सरलो आनी मागीर जेली जे दरवाजो आशिल्लो न्ही, तेजे सुद्दां खंय ते सगळे आशिल्ले ते सळ्यो बागयल्यो. आनी ते सगळे भितर सरले. ते सैनीक आशिल्ले तांकां सगळे घास मारपाक लागले. कितलेशे वानर भितर सरले, सैनिकांक चाबडावपाक लागले, खंय धरून चाबपाक लागले. हां, सगळे जे जेलीची दारां बिरां तोडून फोडयलीं, लोकां बिकां उगडलीं. आनी ह्या गोस्वामी तुलसीदासाक मुक्त केलो. आनी ह्या वानराचो इतलो उपद्रव पळोवन शेवटी अकबरान कितें म्हणलें, बाबा तुगेले वानराक सांग चल म्हणून हांगच्यान, हांव मारलें म्हणून सांगलें, तुगेलो चमत्कार खूब जालो, कळ्ळें म्हाका. आनी अशें करून त्या गोस्वामीक तेणी सोडून दिलो. सो ते सुद्दां अशें जेलीन बंद आशिल्ले ह्या कारणां खातीर, पूण तांकां सुद्दां हनुमान चालिसाच्या प्रभावान वानर थंय आयले आनी मुक्त केलें. पूण सगळ्यान व्हडलें बंधन खंयचें खबर आसा, आध्यात्मीक दृश्ट्यान जन्म आनी मरणाचें बंधन अशें म्हणटात न्ही आमी. जन्माक आयले की सगळें लागू जालें, शरीर धर्म सुरू जालो, संबंद लागू जाले न्ही. शरिराची रक्षा करपा जाय. आमचे संबंदी जे कोण आसात तेंची सुरक्षा करपाची आसता, तेंचे पोटा पाण्याची वेवस्था आमकां करपाक जाय. तेंचे खातीर अन्न वस्त्र निवारा म्हणटात ती सगळें एज्युकेशन हें दिवपाक जाय. आनी मागीर इतलें सगळें टेन्शन सुरू जाता, हें सगळें बंधन. हेजे पासून जर मुक्ती जर जाय तुमकां, अशी अवस्था जी परत आनी केन्नाच जन्म घेवपाक मेळपाक जायना. मुक्त जालो जन्म मरणाच्या बंधनांतल्यान. तें सुद्दां फळ तुमकां हनुमान चालिसा म्हणल्यार मेळटलें. छूट ही बंदी महासुख होई, म्हणजे तुमकां आत्मदर्शन जातलें. हो अशें म्हणलें. आनी कितें फायदो जातलो,
तर तेणी म्हणलां की तुमकां समजा असाध्य रोग आसात तर ते सुद्दां रोग खंय हनुमान चालिसा म्हणल्यार बरे जातात. नासय रोग मिटय सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा. म्हणजे हनुमान वीर हनुमानाचे निरंतर तुम्ही जप केलो त्यांच्या नावाचो जाल्यार तुमचे रोग आनी पिडा यांचो नाश जाता खंय. आतां रोग कितले प्रकारचे आसता? कितले प्रकारचे रोग आसता रे तूं सांग? कितले आसता खबर आसा? कोणी म्हणटले खूब आसतात. रे कॅन्सर आसता आनी डायबिटीस आसता आनी ब्लड प्रेशर आसता आनी आर्थरायटीस आसता आनी कितलेशे आसा. पूण ते सगळे रोगांक 2 कॅटेगरीन घालपाक मेळटा. एक आसता शारिरीक रोग आनी एक आसता मानसीक रोग. शारिरीक रोग आसा ताका म्हणटात व्याधी आनी मानसीक म्हणजे मेंटल रोग आसतात तांकां म्हणटात आदी. आदी आनी व्याधी. व्याधी हे दोनी प्रकारचे रोग जर तुमकां ना करपाक जाय जाल्यार कितें म्हणपाचें सांगा? कोण म्हणटलो मोठ्यान सांगा? कितें म्हणपाचें? अरे लज नाकात, मोठ्यान सांगा. हनुमान चालिसा म्हणपाचें. हां, सो निरंतर अशें म्हणलां, सदांच म्हणपाक जाय. अच्छा, जपत निरंतर हनुमत बिरा. पूण श्रद्धा दवरून म्हणपाक जाय. आमचे चिन्मय मिशनाचे जे सद्याचे मुखेली आसा पळय न्ही, ते 2002 इतले बरे ना जाले. एक प्रकारचे तांकां कमरेचो आजार आशिल्लो, उठपाक जायनाशिल्लें, खाटीचेर सामके बॅड रिडन, स्वामी स्वरुपानंदजी. तर त्या वेळाचेर तेणी फक्त एकूच साधना केल्या खंय, म्हणजे हेल्पलेस आशिल्ले, परस्वाधीन. खाटीचेर म्हळ्यार बॅड रिडन म्हणल्यार परस्वाधीन, सगळें कोणें तरी दुसऱ्यान करचें पडटा. सतत खंय एकूच तांचे मुखान आसतालें, त्यामुळे हनुमान चालिसाचो जप निरंतर करताले. आनी ताचोच परिणाम असो जालो की ते 2 वर्सां नंतर ह्या आजारांतल्यान वयर सरले, भायर सरले, मुक्त जाले. आनी आज ते चिन्मय मिशनचे विश्व प्रमुख जाले. जस्ट एक मनीस सामको मरण आनी जन्माचे हेचेर बॉर्डरीचेर आसा, तो हनुमान चालिसाच्या प्रभावान तातूंतल्यान भायर सरता आनी बरो जाता आनी विश्व प्रमुख जाता. दिस इट सेल्फ इज अ बीग मिरेकल. म्हणून तांची स्वताची श्रद्धा इतली आसा ह्या स्तोत्राचेर. म्हणून ताणें आमकां सांगलें की तुमी सगळ्यांनी सामुहीक हनुमान चालिसा पाठ करा, लोकांक जमयात, हवन करा, सगळ्यांक ताजो बेनिफीट मेळोनी ह्या उद्देशान. तो रोग आनी हे सगळे आधी व्याधी म्हणटात न्ही, आनी पिडा. पिडा म्हणजे कितें? पिडा म्हणजे कितें गो? 7.5. हां, ग्रहाची पिडा आसता पळय. कांय ग्रह आमच्या राशीन येता की उपद्रव करता. आनी विशेश करून खंयचो ग्रह उपद्रव चड करता सांगा? मिस्टर शनी. कोण गो? मिस्टर कोण? शनी. सगळ्यांक 7.5 लागली की हनुमानाक चडांत चड गर्दी पडटा. शेनवाराक गर्दी कित्याक सांगा पळोवया हनुमाना देवळां? हनुमानाची भक्ती खातीर कोण येना हांगा. 7.5 लागल्या ताचे पासून मुक्त करपा खातीर हनुमान. ताका म्हणटात आर्त भक्त म्हणटात. हां, आर्त म्हणजे संकट येतकर देवा कडेन येता पळय ताका आर्त भक्त म्हणटात. न्ही, आनी अशें कित्याक सांगलां की 7.5 पासून किंवा शनीच्या ह्या याचने पासून आमी मुक्त जाता हनुमानाची भक्ती केली जाल्यार, हनुमान चालिसा म्हणल्यार. तर एक गोश्ट आसा, आनी एक गोश्ट आवडटा मरे सगळ्यांक. आतां लक्ष दिवन आयकपाचें, तोंडान बोट घालप ना. तर हनुमान जेन्ना लंकेन गेला, खंय लंकेन, हां, तेन्ना ताणें सगळी लंका जी आसा ती लंकेची जी अशोक वाटिका आसा न्ही, गार्डन आशिल्लें रावणाचें, थंय ताणें फळां खावपा खातीर हालयलें खंय. ते फळां पडूंक मागीर खातलो म्हणून आपूण, पिकिल्लीं फळां खावपा जाय म्हणून. सगळीं झाडांच उन्मळून पडपाक लागलीं. पूण सैनिकांनी धरलें एका, धरलें, बांदून घातलें. तेजेर ब्रह्मास्त्र सोडलें. रावणाले सैनीक आयले, थोड्यांक मारून उडयलें तेणी. मागीर तेजेर ब्रह्मास्त्र सोडलें, बांदून घातलें. तेजेर नागपाशूय सोडलो आनी रावणाच्या समोर उबे केले ताका, रावणाच्या महालान. रावणान ताचो खूब अपमान केलो आनी शेवटी सांगलें हाका मारून उडया म्हणून. ते विभीषणान सांगलें, हांव हो दूत जावन आयला, दुताक केन्नाच मारनात, एम्बेसिडर तो. कायद्याचे विरुद्ध आसा, इंटरनॅशनल लॉस आसता तेज्या विरुद्ध वतलें, मारपाक शकपाना. मागीर कितें करपाक मेळटलें? कितें तरी अंगभंग करा, तेजे खंयचो शरिराचो भाग बी कापा, तशें कितें तरी करा. म्हळ्यार तशें जाल्यार म्हणल्यार काय शेपडेक उजो पेटोवया आमी म्हणून कितें केलें, खंय तेलां भितर मगो सगळें तेजें कितें कपडे बिपडे उरिल्ले, पयलींचे कपडे बी आसता पळय न्ही, ते तेलान बुडयले आनी हनुमानाचे शेपडेक बांदले. हां, हनुमानान एक चमत्कार केलो, आपल्या शेपडी हळू हळू लांब करत गेले. तांकां कळत ना की लांब कशी जाता ही काय म्हणून. आनी एक पानत रावता, नवीन कपडे, सगळ्यांनी आपआपले कपडे हाडले, घातले थंय. सगळे कपडे सोंपले खंय लंकेतले. अच्छा, लास्टाक इतले बेजार जाले रावण म्हण बादलाय पेटय गेले, शेपडी पेटय म्हणून. शेपडे उजो पेटयलो तेन्ना खंय हनुमानान
ल्हान रूप घेतलें बांदून घातिल्लें पळय ते जाळेंतल्यान मुक्त जालो तो न्ही पकड सुटली आनी जो उडी मारपाक लागलो एक महालाचेर दुसऱ्या महालाचेर एक सगळे बिल्डिंगेचेर उडी मारून मारून हो बिल्डिंग्यो पेटोवपाक लागलो. ह्या दिसांनी गोंयांत सुद्दां कितले कडेन उजो पेटपाक लागले न्ही रे येत न्यूज आसतात चड ते एक हॉटेलां उजो पेटले तेन्नाच्यान सुरवात जाली शुभारंभ ही पयले उजो पेटला. सो तशें सगळे उजो लावपाक लागलो. आनी एक गोश्ट ताणें कितें केलें खबर आसा त्या रावणाल्या महालान खंय सगळे देवता आशिल्ले खंय ते बंदी आशिल्ले म्हणजे गुलाम जाल्ले. रावणान आपल्या तें स्वर्गलोकाचेर विजय प्राप्त केल्ली म्हणजे इंद्र आदी सगळे देव आशिल्ले पळय न्ही रावणाचे गुलाम जाल्ले. म्हणून ते अशें करून रावताले रावण कितें करता आनी कितें केन्ना कितें उपदेश आदेश दिता आनी आमी काम करतले अशें ते आसताले गुलाम जावन. तातूंत भितर एकटो आशिल्लो मिस्टर कोण गो शनी शनी देवता आशिल्लो आनी शनी देवता खंय ताणें आपल्या सिंहासनाच्या मदीं पोंदाक दामून दवरिल्लो बंदी करून दवरिल्लो. आतां हनुमानान कितें काडलें उडी मारता आसतना सिंहासनाचेरय एक लात मारली खंय जोरान सिंहासन उलटें जालें पिच करून आनी ते पोंदच्यान कोण भायर सरलो सांग कोण गो तूं आयकता काय ना गो हांगा आसा मगो तूं आयकता मगो तूं कोण भायर सरलो सिंहासना कोणाक धरिल्लो रे तूं सांग शनी पळय तो आयकता तूं आयकय मगो कोणाक धरिल्लो सांग सिंहासना तूं सांग रे कानान तेच्या सांग शनीदेव शनीदेव मुक्त जालो खूश जालो आरे बाबा हांगा पोंदां पडिल्लो इतले दीस आतां मुक्त जाला म्हणपाक लागलो. आनी ताणें सगळ्याक आशिर्वाद दिलो कितें म्हणून हनुमानाक आशिर्वाद दिलो की जो शेनवाराक म्हणपाक लागलो तुजी पुजा करतलो तुजी देवळान वतलो तुका तेल चडयतलो ताका म्हजी बाधा जावपा ना अशा प्रकारे खंय हो शनी कितें जालें लोक शेनवाराक हनुमानाची पुजा करतात देवळांनी वता ते कारण तें. खरें शेनवाराक हनुमानाची कितें जो वार आसा तो मंगळाराक हनुमानाचो जल्म जाला पूण लोक शनीचे बाधे पासून मुक्त जावचे म्हणून थंय वतात. सो आमकां बंधनांतल्यान मुक्ती मेळटा आमचे रोग वगैरे 7.5 जी कितें आसा ती बरी जाता. भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे. तुमकां जर भूत पिशाच लागला कोणा फाटल्यान जाल्यार तुमी एक महावीर जब नाम हनुमानाचें एक नांव महावीर तें जर म्हणलें जाल्यार भूत पिशाच सुद्दां तेजी बाधा सुद्दां बरी जातली ते भूत तुमकां सोडून वतलें. कित्याक सांगा कारण हनुमान रुद्राचो अवतार शंकराचो अवतार आनी शंकराचे गण कोण हे सगळे भूत आनी पिशाच हे सगळे शंकराचे गण. तर जेन्ना कोणी हनुमानाचें नांव घेतलें हनुमान 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 चालिसा या महावीर म्हणटले जाल्यार हे भूत पिशाच सुद्दां तुमकां सोडटले. अरे वा आमच्या पात्रांवाचें नांव घेता हेका सोडा हाजे वाटे वच्चें न्ही म्हणटले न्ही. म्हणून हनुमान चालिसा म्हणपाची किंवा हनुमान चालिसा म्हणून आमचें मन इतलें स्ट्रॉंग जातलें खंय की भूत पिशाच जे आसा ते आमचे तकलेर केन्ना बसपाना. वीक मायंड आसता पळय तांकांच खंय ती घट धरतात. हनुमान चालिसा आध्यात्मीक साधना जप करतकर आमचें मन इतलें स्ट्रॉंग जाता की हे सगळीं भुतां बितां आमकां त्रास दिवपाक शकना उपद्रव करनात. म्हणून सगळ्यांनी हनुमान चालिसा म्हणपाक जाय. आनी दुसरें जर तुमकां रामाची भक्ती जाय जाल्यार हनुमान चालिसा बेस्ट. राम मिलाय राजपद दीन्हा म्हणलां न्ही. तर हनुमानाची भक्ती केली जाल्यार हनुमान तुमकां आपल्याला भक्त करून दवरपाना तो तुमकां रामाचो भक्त करतलो. आनी राम म्हणजे फक्त अयोध्याचो राजा राम किंवा दशरथ पुत्र राम अशेंच समजनाकात. राम म्हणजे आमचो आत्मा राम म्हणजे तो तुमच्या आत्म्या कडेन तुमचें मिलन करतलो म्हणजे मुक्ती दितलो सो टू से. तर अशें हे लौकीक फळांय मेळटात अलौकीक फळय ह्या आध्यात्मीक फळय हनुमान चालिसा म्हणलें जाल्यार मेळटा. खूब हेजेर विस्तार आसा हांव करना म्हाजे कडेन टायम कमी आसा. तर अशी खूब सुंदर अशी स्तुती आसा हनुमान चालिसा म्हणटकच खूब बरें दिसता. जेन्ना पयली फावट शिकलो हनुमान चालिसा जेन्ना 96 केन्ना तरी म्हाका कोणें तरी शिकयली म्हाका खरेंच आनंद जालो की म्हाका हनुमान चालिसा म्हणपाक कळटा म्हणून. ती म्हणटकच सुद्दां एक वेगळेच एक मनान एक शांती मेळटा. म्हजे नित्य प्रार्थनेन हनुमान चालिसा आसताच रामरक्षा हनुमान चालिसा. सो तें म्हणटा आमचे कडेन एक कवच आमचे कडेन आमच्या अवती भोवती एक कवच जाता खंय. वायट शक्ती आसा ती आमच्या लागीं येवपाना ते प्रतिकार करून फुडें वतले सगळे. सगळ्यांनी आपल्या मुखान हनुमान चालिसा दवरची आपल्या साधनेन हनुमान चालिसा दवरची. आनी तुमकां सगळ्यांक एक सुंदर ऑपॉर्च्युनिटी आसा आयताराक 18 तारखेक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सान तुमी सगळ्यांनी येवन ह्या हितून भाग घेवपाक शकता. बरें आतां तुमी म्हणटले आमी कशा प्रकारे हितून भाग घेवपाक शकतले कितें करपाक शकता. एक म्हणजे तुमी यात पोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सात
फक्त जप करात. तुमकां कांय पयशे दिवपाची गरज ना. सगळ्या बरोबर मेळून जप करा आनी सगळ्यांनी मेळून जप करतकर हांवें म्हणिल्लें कितें सगळ्याचें कलेक्टीव पुण्य एक मनशाक मेळटलें म्हणजे प्रत्येकाक मेळटलें. थंय एकत्र येवन जप करा. दुसरें कितें करपाक शकता तुमी जर तुमकां हवनान भाग घेवपाक जाय आमी तें हवन म्हणटले हवन करपाचें आसा आहुती दिवपाची आसा 27 हवन कुंडां आमी स्थापन करतले आनी तुमकां जर दिसता की हांवें आहुती दिवची हनुमान चालिसा म्हणटा म्हणटा आहुती दिवप आसता 2 चौपाळी जाली की एकदां आहुती दिवप आसता. स्वाहा स्वाहा म्हणनात आमी स्वाहा लास्टाक म्हणटले एकदांच एक मंत्र आसा तो पण आफ्टर एवरी 2 चौपाळीस वन्स. सो अशें एक हनुमान चालिसाक 40 का 20 वेळा तुमी म्हणपाक शकता. अशे 3 बॅचीस जाले की नवीन बॅच बसतलो. तर 3 फावटी आहुती दिवपा खातीर हनुमान चालिसाच्या आवर्तना खातीर आमी एक कॉन्ट्रिब्युशन दवरिल्लें आसा 250 रुपया. तुमकां हवन सामग्री हाडपाची गरज ना, तुमकां हवन कुंडां हाडपाची गरज ना, तुमकां लाकूड हाडपाची गरज ना, तुमकां ब्राह्मणाक हाडपाची गरज ना, तुमकां पेंडॉल घालपाची गरज ना. हें सगळें आमी करतले तुमचे खातीर. तुमी फक्त येवन बसपाचें. तें सुद्दां ऐच्छीक आसा जाय जाल्यार. ओके. जर तुमकां ह्या एक संपूर्ण हवन कुंडाचो प्रमुख यजमान जावपाक जाय म्हणजे 27 वेळाय बी तुमकां जर हनुमान चालिसा ते म्हणत आहुती दिवपाक जर जाय ताका म्हणटात प्रमुख हवन यजमान जाल्यार तेजी देणगी आसा 10,000 रुपया. मागीर तुमचे तो 10,000 रुपया दिवन थंय जाता प्रमुख हवन यजमान जाता तेन्ना एक ल्हानसो तांचो सत्कार जातलो. प्रत्येकाक आमी हनुमानाची एक मुर्ती दितले काय पुस्तकां दितले भेट दितले अशें ते योजना आसा आमची. आनी सगळ्या खातीर थंय च्या नाश्ता आनी महाप्रसाद आसा त्या दिसाक. प्रसाद घेवपाक तरी यात कांय ना जाल्यार प्लीज कम पूण येयात इतलें आमचें तुमचे कडेन मागणी आसा. हो कार्यक्रम तुमी सगळ्यांनी येवन यशस्वी करचो आनी हिंदू समाजान आपले सगळे भेदभाव विसरून एकत्र येवपाची आज खरीच काळाची गरज आसा. तुमी मानता काय ना? आज आमचेर अत्याचार कित्याक जाता हिंदूंचेर? कारण आमी सगळे जाण वेगळे वेगळे समजतात आपल्याक आनी ते सगळे एकठांय समजता न्ही. आपूण एक अशी कम्युनिटी समजता म्हूण ते आमचेर अत्याचार करता आनी आमी प्रत्येक हो वेगळो त्या जातीचो हे समाजाचो अशें करून आमी भेदभाव केल्लो आसा. पूण सगळे आपली जाती पाती विसरून आमी हिंदू ह्या नात्यान एकत्र येवया, एकत्र साधना करया, भरपूर पुण्य कमवया. महाप्रसादूय थंय सगळ्यां खातीर आसा. अशें खूब सुंदर योजना आसतली त्या दिसाक. तुमी सगळ्यांनी येवचें. आमची पुस्तकालय थंय स्थापन करतले. वेगवेगळे प्रकारची पुस्तकां भुरग्यां खातीर स्टोरी बुक्स आसात, युवा खातीर आसा, भगवद्गीतेचेर वेगवेगळी ध्यानाचेर पुस्तकां आसा ती तुमी पळोवची जाय जाल्यार घेवची. तर हें तुमचे कडेन हांव आवाहन करतां आनी म्हाका दिसता म्हजो टायम सोंपला न्ही. एक भजन म्हणया आनी सोंपोवया. इज इट ओके? एक ल्हानशें भजन ना एक भैरवीच म्हणटा. ओके. तुमची आतां आरती आसा न्ही. आतां कितें आसा हेजे नंतर? भजन आसा. चड तुमचो टायम घेना हांव चड. तुमचे पळय कितें प्रश्न आसा ह्या विशयाचेर? एनी क्वेश्चन एनीबडी? हांगच्यान एक बस सुद्दां करून तुमी येवपाक शकता. अशें जाय जाल्यार येवजण करपाक शकता तुमी. सो पूण येयात इतलेंच. तुमचे कडेन मागणी हीच आसा. या सो हें भजन आसा पेज नंबर 146. वेरी नायस भजन. जय हनुमाना जय हनुमाना जय हनुमाना धीर वीर गंभीर हनुमाना धीर वीर पवन तनय बल पवन समाना विजितेन्द्रिय तुम हो धीमाना जय हनुमाना जय हनुमाना मन की गति से भरे उड़ाना कपि सेना के तुम हो प्राणा जय 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 हनुमाना जय 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 हनुमाना तुम अति प्रिय सिय राम लक्ष्मणा
कृपया दीजय भक्ति निधाना कृपया जय 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 हनुमाना जय हनुमाना जय हनुमाना जय हनुमाना जय हनुमाना पवनसुत हनुमान की जय. आणि भैरवी म्हणणं कारण तुमचे भजन सुरू जावपाचें आसा तें चालू आसा न्ही तुमचें. तर सगळ्याक हांगा तुमी म्हाका हांगा येवन म्हजी उतरां सांगपाक संदी दिल्या बद्दल ह्या देवस्थानाचे अध्यक्ष आनी इतर सगळे कमिटी मेंबर्साचे हांव खूब देव बरें करूं म्हणटा. आनी परत एकदां तुमकां ह्या कार्यक्रमा खातीर आमंत्रण दिता. सगळ्यांनी आवर्जून येयात, हो कार्यक्रम यशस्वी करात. इतरांकूय सांगात. हांगा एक देवळान तुमी एक आमचो बॅनर लावचो, कांय पॅम्पलेट दवरता ते तुमी वाटच्यो गांवांनी हांगा शक्य आसा जाल्यार आनी मुद्दाम ह्या कार्यक्रमाक येवचें. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. तुमचे सगळ्यां बरोबर एक ग्रूप फोटो घेवपा जातलो.